हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात? तर आजच्या सकाळची सुरुवात मस्त असे गरम-गरम डोसे खाऊन झाले. खरंच खूप जास्त टेस्टी डोसे होते आणि मग तिथनं आम्ही निघालो घरी जायला. कारण की तुम्हाला तर माहितीच आहे आज आहे हळद. तर मस्तपैकी घरी गेलो, आवरलं वगैरे आणि आम्हाला निघालो हॉलवरती जायला. हा बघा आहे नवरदेव म्हणजेच माझा मोठा भाऊ ज्याची आज हळद आहे. आम्ही सगळे हॉलवरती गेलो आणि हे बघा आम्ही असं नाचत-नाचत हळद आतमध्ये घेऊन चाललो होतो. हळदीच्या ज्या असं सगळ्या बहिणी वगैरे, मम्मी वगैरे असं हळद वगैरे नाचवतात. तुमच्यात कशी करतात हळद मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मग त्याच्यानंतर घाण्या-बांगड्याचा कार्यक्रम पण होता. तर मी मस्त असं छान हात भरून बांगड्या भरून घेतल्या होत्या आणि हा बघा हा आहे गणादादा आणि त्याची बायको. तर त्यांना पण हाय वगैरे म्हटलं आणि मग नंतरनं हे लोकं असं चौरस भरत होते आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून नवरा-नवरीला हळद लावायला सुरू केली. तसं तर आमचा नंबर खूप लेट लागला कारण की खूप जास्त लोकं होती. मग लास्टला नेमकं आम्ही हळद लावली आणि मग नंतर काय मेन कामाला सुरुवात सगळ्यांनी डान्स वगैरे करायला सुरुवात केली. खरंच खूप जास्त एन्जॉय केला आम्ही आणि ही बघा आमची शांताबाई कशी डान्स करते. आणि मग नाचून-नाचून खूप जास्त दमलो होतो, तर खरंच खूप जास्त भूक लागली होती. मग मस्त अशी बिर्याणी होती हळदीत. मग बिर्याणी वगैरे खाल्ली आणि आम्ही घरी आलो. मी तर खरंच खूप जास्त दमले होते, पण बाकी सगळ्यांच्या मेहंद्या काढायचं काम झालं होतं, कारण की त्यांची मेहंदी राहिली होती आणि मी घरी आल्या-आल्या पहिला झोपून घेतलं. आणि चला असा होता आजचा दिवस. भेटू आता उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय. तुम्हाला पण जर माझे व्हिडिओज आवडत असतील, तर प्लीज मला लाईक करा आणि फॉलो करा.